नमस्कार सर्वांना. बऱ्याच वेळेला काही गोष्टी किंवा बऱ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. आपल्याला वाटते किंवा आपल्याला हवे पण असते, की जीवनातील सर्व घटना आपल्या मनासारख्या घडाव्यात. परंतु बऱ्याच वेळेला असं होत नाही. उदाहरणादाखल आपल्याला व्यवसायामध्ये नफा हवा असतो. परंतु काही वेळेला आपल्याला नुकसानाला देखील सामोरे जावे लागते. आपली मुलं बऱ्याच वेळेला आपल्या मनासारखी वागत नाहीत. आपल्याला वाटतं त्यांनी खूप अभ्यास करावा, चांगली नोकरी करावी, व्यवस्थित पद्धतीने सेटल व्हावं. परंतु प्रत्येक मुलाचे विश्व वेगळे असते. प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी वैचारिक मतभेद हे असतातच, असणारच. काही वेळेला नात्यांमध्ये देखील ताण असतो. आपल्याला वाटतं की नाती सुंदर असावीत आपल्या जीवनातली, जसे की एखाद्या फिल्ममध्ये असतात. हो ना? परंतु बऱ्याच वेळेला वास्तवात चित्र हे वेगळे असते. मग अशा मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत, की आपल्या मनाला खूप त्रास होतो, वेदना होतात. कारण आपण काही कल्पनाचित्र रंगवलेली असतात, काही भविष्याची स्वप्न पाहिलेली असतात, की व्यवसायात मला एवढा नफा होईल, मग मी असे करेन. व्यवसायात भरभराट आली, की मी अजून उत्तम जागा घेऊन व्यवसायाची मी वाढ करेन. मुलांच्याबद्दल तर आपण पुष्कळ स्वप्न पाहिलेली असतात. हे माझ्या मुलाने बनावं, ते करावं, मला माझ्या आयुष्यात हे करता नाही आलं, माझ्या मुलांनी ते करून दाखवावं. मला माझ्या आयुष्यात हे प्रॉब्लेम आले, परंतु ते मी माझ्या मुलांना येऊ देणार नाही, याची आपण पुरेपूर काळजी घेतो. आणि अशा वेळेला जर का आपली मुले आपल्या मनाविरुद्ध वागत असतील, तर मात्र मग आपल्याला खूप त्रास येतो. कारण त्रास होतो. त्यांचे विश्व वेगळे असते. त्यांच्या अपेक्षा, त्यांचे जग, त्यांचा दृष्टिकोन, त्यांच्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या असतात. परंतु ते आपल्याला स्वीकारण्यास कधी-कधी खूप त्रास होतो. किंवा इतरही काही प्रॉब्लेम्स मुलांच्याबद्दल असू शकतात, की जसे की मुले अभ्यास करत नाहीत, सतत मोबाईलवर असतात, मैदानी खेळ खेळत नाहीत, आमची कुठलीच गोष्ट ऐकत नाहीत, घरकामाला हातभार लावत नाहीत, सोशल मीडियाचा खूप वापर करतात, इतरही काही प्रश्न. आणि मग आपल्याला म्हणजे पालकांना त्याचा खूप मनस्ताप होतो, चिडचिड होते. कधी-कधी खूप आपल्याला प्रश्न देखील पडतात, की आपण यांच्यासाठी सगळं करतो, पण मग हे आपल्याशी असे का वागतात? यांना कोणतीच जाणीव कशी काय नाही बरे? अगदी नवरा-बायकोच्या संबंधामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये देखील याच पद्धतीच्या अपेक्षा असतात. त्याने मला समजावून घ्यावे, तिने मला समजावून घ्यावे. प्रत्येकाचे पर्स्पेक्टिव्ह आयुष्याकडे बघण्याचे किंवा एकमेकांच्याकडून असलेल्या अपेक्षा किंवा त्यांचे दृष्टिकोन देखील वेगवेगळे असू शकतात. पण आपल्याला हे मान्य करता येत नाही, की प्रत्येकाच्या अपेक्षा, आशा, आकांक्षा या वेगवेगळ्या असू शकतात. परंतु आपण मात्र ते टिपिकल फिल्मी स्टाईलमध्ये सर्व काही चांगले व्हावे, गुडी-गुडी व्हावे अशी आपली अपेक्षा असते. आणि मग आपला काही वेळेला अपेक्षाभंग होतो. कारण वास्तवातले जीवन, वास्तवातले चित्र हे काहीतरी वेगळेच असू शकते. इथे काही उदाहरणं मी अजून देते आहे, की कामाच्या ठिकाणी देखील आपण काही अपेक्षा आपल्या असतात, की मला एवढी पगारवाढ मिळेल, माझे सहकारी, माझे वरिष्ठ माझी स्तुती करतील, मला समजावून घेतील, मला शाबासकी मिळेल. काही वेळेला असे होते देखील. परंतु बऱ्याच वेळेला आपण कष्टाने केलेले काम हे दुर्लक्षित देखील राहते. आणि ज्या व्यक्ती आपल्या वरिष्ठांच्या पुढे-पुढे करत असतात, त्यांचे कौतुक होते. मग अशा वेळेला पुन्हा एकदा आपला अपेक्षाभंग होतो आणि आपल्याला खूप वाईट वाटते. आता दिवसागणिक जर का आपण कॅल्क्युलेशन केलं, मोजलं, तर 50% वेळेला म्हणजे माझ्या मते माझे उदाहरण घेऊन मी तुम्हाला सांगते, की 50% वेळेला तरी आपला अपेक्षाभंग हा ठरलेलाच असतो. अगदी वैयक्तिक जीवनात, ते आपल्या करिअरमध्ये, अगदी आपल्या मनाच्या पातळीवर देखील. म्हणजे आपण दुसऱ्यांकडूनच आपला अपेक्षाभंग होतो असं काही नाही. आपल्या स्वतःकडून देखील काही अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण नाही झाल्या तरी देखील अपेक्षाभंग होतो. म्हणजे आता इथे परत फॉर एक्झाम्पल मला एक्झाममध्ये पहिला नंबर मला मिळवायचा होता. तो मला आणता आला नाही किंवा मी ते करू शकले नाही. मला ही एक्झाम क्रॅक करायची होती, परंतु ती झाली नाही. मला यावर्षी मी ठरवलं होतं, की व्यवसायात अमुक-तमुक टक्के मी नफा मिळवायचा होता, परंतु ते नाही झाले, पॉसिबल नाही झाले. मला माझ्या मुलांसाठी भरपूर बचत करायची होती, परंतु महागाईमुळे ते मला जमले नाही.
इतरही बऱ्याच अपेक्षा आपण आपल्या स्वतःकडून, आपल्या मनाकडून देखील करत असतो. जसं की 1 जानेवारीला आपण रिझोल्यूशन्स करतो, की मी दररोज व्यायाम करेन, दररोज मी डायरी लिहीन, दररोज मी मेडिटेशन करेन आणि 8 जानेवारीपर्यंत 7-8 दिवस हे आपले रिझोल्यूशन्स आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने फॉलो करतो आणि 7व्या-8व्या दिवशी आपण हे विसरून जातो आणि आपणच आपला अपेक्षाभंग येथे केलेला असतो. आणि या सर्व अपेक्षाभंगाचे ओझे घेऊन आपण सतत समाजामध्ये हसरे मुखोटे घालून वावरत असतो. म्हणजे स्वतःकडून स्वतःचा अपेक्षाभंग झाला तरी आणि आपल्या नातेवाईकांकडून, आपल्या मुलाबाळांकडून, आपल्या सहकाऱ्यांकडून, आपल्या कामाच्या ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी आपला अपेक्षाभंग झाला तरी देखील आपण हसरे मुखोटे चढवून आपण वावरत असतो. परंतु काही वेळेला हे मुखोटे गळून पडतात आणि त्याच्यामधून भयावह सत्य किंवा आपले भयावह चेहरे जे आहेत ते आपल्याच समोर येतात आणि मग आपण गोंधळून जातो की यातून नक्की कसे बाहेर पडायचे. अपेक्षाभंग तर होणार आहेत, पण यातून बाहेर कसं पडायचं. आता अपेक्षा, अवाजव, अवास्तव, अगणित असणारच. अपेक्षा खूप असतात, पण त्या अवाजवी आहेत का, त्या अवास्तव आहेत का, याचा पण आपण विचार केला पाहिजे. आणि हे पण आपण स्वीकारलं पाहिजे की आपल्या सर्वच अपेक्षा पूर्ण होणार नाहीत, होतीलच असं काही नाही आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल. आपण ना जेव्हा चांगल्या मूडमध्ये असतो, म्हणजे आज माझा चांगला दिवस आहे, माझी मुलं माझं ऐकतायत, मला हवा तेवढा नफा झालेला आहे, माझ्या नवऱ्याने आज मला काहीतरी गिफ्ट आणलं आहे, ऑफिसमध्ये माझं कौतुक झालं आहे, घरी शांतपणे सगळं काहीतरी चालू आहे, सुरळीत चालू आहे. असे असे दिवस असतात ना, असतात. तर मग अशा दिवशी हे अपेक्षाभंगाचं आपण जे आहे ते मान्य करतो, की नाही, नाही, माझ्या सर्वच अपेक्षा होतील पूर्ण असं काही नाही आहे, म्हणजे चांगल्या दिवशी. परंतु ज्या दिवशी आपण खूप निराश असतो, की मला काहीतरी तोटा झालेला आहे आणि मला हे वास्तव त्या दिवशी स्वीकारण्यास खूप त्रास होतो, की नाही, नाही, अपेक्षाभंग देखील होऊ शकतो. आणि मनाच्या एका कोपऱ्यात हे अपेक्षाभंगाचे ओझे, हा काळीमा कुठेतरी सलत राहतो. मग काय करायला हवे बरे? तर अपेक्षा हा शब्द जो आहे ना, तो भविष्यकाळाशी निगडीत आहे आणि अपेक्षाभंग हा शब्द जो आहे, तो भूतकाळाशी निगडीत आहे. म्हणजेच मी आज काय करतोय, जे भविष्य मी अजून पाहिलेलंच नाही आहे, त्याच्याबद्दल मी सतत विचार करतो आहे, सतत विचार करते आहे आणि त्याचा ताण माझ्या मनावर येतो आहे. कारण आपल्याला आपण असं एक मनोरंजन केलेलं आहे किंवा आपण मनामध्ये असं ठरवलेलं आहे, काल्पनिक चित्र रंगवलेलं आहे, की भविष्यकाळात ह्या अपेक्षा माझ्याकडून किंवा माझ्या मुलाबाळांच्याकडून पूर्ण झालेल्या हव्यात. आणि ह्याच्या उलट अपेक्षाभंग ही घडून गेलेली घटना आहे. भूतकाळात झालेली आहे. त्याचा सल आपल्या मनात आहे. भूतकाळात जाऊन आपण ते दुरुस्त तर नाही करू शकत. परंतु त्याचा सल सतत जसा एखादा काटा पायात रुतला, की त्याची जाणीव, त्या टोचण्याची जाणीव, त्या बोचल्याची जाणीव सतत आपल्याला होत असते. त्याचप्रमाणे भूतकाळातील घटना देखील आपल्याला सतत या त्रासदायक वेदना देत असतात. म्हणजेच आपण काय करतो, की आत्ता ह्या क्षणी, या क्षणाचा विचार न करता पुढे काय करायचे आहे? पुढे काय व्हायचे आहे? मला कुठल्या अपेक्षा पूर्ण झालेल्या मला भविष्यकाळात हव्या आहेत? मला कुठल्या पूर्ण करायच्या आहेत? आणि अपेक्षाभंगाचे दुःख जे भूतकाळातील आहे, ते आपण उघळत बसतो, सतत उगाळत असतो. आणि आत्ताचा वर्तमान काळ, जो काळ तोच फक्त खरा आहे, तो आपण वाया घालवतोय. हा आत्ताचा वर्तमान काळ अतिशय मौल्यवान आहे. कारण तो पुढच्या क्षणी, म्हणजे आत्ता मी जो बोलते हा क्षण पुढच्या क्षणी भूतकाळात जमा होणार आहे. जग हे परिवर्तनीय आहे, सगळं बदलत जाणार आहे आणि काळाचे महत्त्व तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्ञात आहे. त्यामुळे आज माझ्या मनासारखे घडले नाही, ठीक आहे, हे आपल्या मनाला आपल्याला समजावून सांगता आलं पाहिजे. आणि आपल्या मनाने हे स्वीकारलं पाहिजे, की जो आत्ताचा जो क्षण आहे तोच फक्त खरा आहे. आणि देवाने दिलेल्या या वर्तमान काळातील क्षणाचे सोने आपल्याला करता आले पाहिजे. आणि हे करण्याकरता आपण सतत आपल्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपले मन वळवले पाहिजेत. सतत आपल्या मनाला जाणीव करून दिली पाहिजे, की मागचं काहीतरी दुःख उगाळत बसण्यापेक्षा, पुढचा काहीतरी विचार करत बसण्यापेक्षा, जे घडलेलंच नाही आहे, तर आत्ता माझ्या हातात जे आहे, देवाने मला भरभरून जे काही माझं दान माझ्या पदरात टाकलेलं आहे, जे चांगलं सर्व मला काही दिलेलं आहे, तर
त्याच्याबद्दल आपण देवाचं, भगवंताचं, आपल्या जीवनाचं देखील आभारी असलं पाहिजे आणि सतत त्याचा विचार केला पाहिजे, की तू मला इतक्या चांगल्या परिस्थितीमध्ये ठेवलं आहे. मी ज्यावेळेला इतरांच्याकडे बघतो, जे माझ्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत नाही आहेत, अरे बापरे! त्यांच्यापेक्षा तरी जास्त माझ्याकडे तू मला दिलेलं आहेस. माझं जीवन खरोखर चांगलं आहे आणि मी ते माझ्या विचारांच्या पातळीवर मी ते अतिशय वाईट करून ठेवलेलं आहे. कारण मी सतत भूतकाळ किंवा भविष्यकाळ याच्यामध्ये राहून मी आत्ताचा सुंदर वर्तमान काळ मी विसरतो आहे किंवा वाया घालवतो आहे. तर अशा पद्धतीने आपल्या मनाला वर्तमान काळात ओढून आणून त्याला तिथे आपण एन्जॉय करायला किंवा वर्तमान काळातील जो आनंद आहे तो उपभोगायला आपण आपल्या मनाला आपल्या स्वतःला आपण शिकवलं पाहिजे. तर धन्यवाद. आजचा व्हिडिओ थोडा लांबला त्याबद्दल क्षमस्व.